हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाचे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपण या ठिकाणी मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। आता आपण यांना कापून घेऊया। तर त्यासाठी एक बटाटा आपण घेऊया, त्याला आपण असं उभं कट करून घेऊया। पण हा जो साइडचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया, ज्यामुळे आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते दिसायलाही छान दिसतील। तुम्ही बघू शकता अगदी मीडियम साइजच्या या फ्रेंच फ्राईज आपल्या झालेल्या आहेत। आता आपण असे सर्व कापून घेऊया। आपले बटाटे कापून झालेले आहेत। आता आपण यांना पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत, ज्यामुळे यांचा जो एक्स्ट्रा स्टार्चनेस असतो तो निघून जाईल। त्यासाठी आपण यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचं पाणी निथळ येत नाही तोपर्यंत। आता आपण कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाऊण चमचा मीठ टाकूया। मीठ टाकल्यामुळे आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत त्यांना छान चव येईल, त्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे। याला मिक्स करून घेऊया। आता आपण जे बटाट्याचे काप धुवून घेतलेले आहेत त्यांना यामध्ये सोडूया। आता आपल्याला हे काप अगदी हलक्या हाताने तुटतील इतके शिजवून घ्यायचे आहेत। जास्त आपल्याला ओव्हरकुक करायचे नाहीयेत, यामुळे फ्रेंच फ्राईज तुटतील आणि ते तळताही येणार नाही। त्यासाठी आपण यांना अर्धवट शिजवून घेणार आहोत। यासाठी झाकण ठेवूया आणि गॅस मध्यम आचेवर ठेवूया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान शिजून झालेले आहेत। मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा, हे खूप इझिली तुटलंय। आपला बटाटा छान शिजून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण जे बटाट्याचे काप शिजवून घेतले आहेत ते चांगले कोरडे होण्यासाठी एका सुती कपड्यावर छान पसरून घेऊया आणि यांना पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे। मगच आपल्याला याला फ्राय करायचं आहे। आपले बटाट्याचे काप चांगले वाळून झालेले आहेत। आता आपण त्यांना गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। आपल्याला याला चांगलं लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान असे लालसर रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यांना थंड करून घेऊया। यांना आपल्याला परत एकदा अजून तळायचं आहे, ज्यामुळे हे अजून क्रिस्पी होतील। आता आपण परत एकदा ते फ्रेंच फ्राईज तळून घेऊया। हे छान असे तळून झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही यांचा आवाज ऐकू शकता, मस्त क्रिस्पी झाले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे फ्रेंच फ्राईज झाले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।